Good morning, students. We have been discussing about the lesson that is 1.2 on saying please. It is written by the writer Alfred George Gardner from 1865 to 1946. It was his lifespan. In this lesson, we have been discussing about the icebreakers. While discussing, the topic is about a courtesy, that is शिष्टाचार, नम्रता, विनम्रता याच्याविषयी आपण काय करतोय डिस्कस करत आहोत. And we have discussed about 3 to 4 words. The first one, that is thank you. Just a recap what we have seen. A thank you. The next one, excuse me. The word uttered for asking permission. Next, pardon me. It was for repeating words. And the next one, may I, for taking permission. While discussing this word, I have talked about the use of can I. Now let's talk about some few more words. The first one, yes or no. Now, as a one part of a courtesy, एक विनम्रतेचा भाग, yes आणि no, होकार आणि नकार, ह्या सुद्धा दोन गोष्टी काय आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत. These two things are very important. When you are speaking with sir or a madam, you have to just say yes madam or yes sir. And suppose you are not agree, then you have to utter no sir, I am not agree with you. No madam, I am not agree with you. एखाद्या गोष्टीला तुम्हाला होकार द्यायचा असेल तर तुम्हाला काय वापरावं लागेल, यू मस्ट यूज यस हा शब्द इथं वापरावा लागणार आहे. आणि जर नकार द्यायचा असेल, नकार, यू हॅव टू जस्ट सिम्पली से टू नो, फक्त तुम्हाला तिथं नो म्हणावं लागेल. इन दिस वे यू हॅव टू यूज दीज टू वर्ड्स. आय एम नॉट गोइंग टू डिस्कस so many things about it. Next one, you are welcome. You are welcome. तुमचं स्वागत आहे. मग हा शब्द कधी वापरणार? यू हॅव हेल्प अ वन पर्सन. तुम्ही एखाद्या व्यक्तीची मदत केलेला आहात, एका व्यक्तीच्या उपयोगी आलेला आहात, आणि ती व्यक्ती तुम्हाला ज्यावेळी थँक्यू म्हणते, तुमचे आभार व्यक्त करते, त्याचवेळी तुम्हाला काय करायचं आहे, हा शब्द वापरायचा आहे. यू आर वेलकम. इट वॉज माय प्लेजर. तुम्हाला मदत करणं हे माझं एक सौभाग्य असं समजूया आपण. आणि म्हणून तुम्ही काय आहे, यू आर वेलकम हा शब्द इथं वापरणं गरजेचं आहे. हे झाले दोन शब्द. नेक्स्ट वन, मेन्शन नॉट. हियर यू आर वेलकम म्हटलेलं, इन द सेम वे यू हॅव टू यूज मेन्शन नॉट. कोणीतरी थँक्यू म्हणतं, त्यावेळी सुद्धा तुम्हाला काय म्हणायचं आहे, मेन्शन नॉट. इट इज ओके, आय एम हॅपी फॉर हेल्पिंग विथ यू. द नेक्स्ट वन बघा, आय एम सॉरी. हा मात्र शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकानं हा शब्द वापरणं गरजेचं आहे. सॉरी म्हणजे काय, माफ करा किंवा क्षमा करा आपण म्हणे. आय एम सॉरी, माझं चुकलेलं आहे. मग हा कशासाठी वापरायचा आहे, अशेम्ड ऑफ हर्टिंग. काय होतं, अशेम म्हणजे मला तर शरम वाटायला पाहिजे. अशेम लाज वाटणे म्हणा किंवा शरम वाटणे म्हणा आपण म्हणूया. अशेम्ड ऑफ हर्टिंग, एखाद्या व्यक्तीचं मन ज्यावेळी दुखावलं जातं, कदाचित बाय चान्स किंवा न कळत तुम्ही काय करताय, एखाद्या व्यक्तीचं मन तुम्ही दुखावलं जातंय, जाणून बुजून दुखावत नाही. हां, असे काही लोक आहेत की जे जाणून बुजून पण दुखावतात. पण जाणून बुजून ज्यावेळी मन दुखवलं जात नाही, त्यावेळी मात्र काय करणं आपण गरजेचं आहे, आय एम सॉरी. मग ज्यावेळी तुम्ही एखाद्याची चेष्टा करता, त्यावेळी चेष्टा करणं सुद्धा बरोबर नाही. त्यामुळे कदाचित नंतर वाटतं उगाचच मी ह्या व्यक्ती चेष्टा केलेली आहे, आणि म्हणून त्यावेळी काय करणार आहे, आय एम सॉरी हा शब्द वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर डिसॲग्री. मग हा सॉरी फक्त ज्यावेळी तुम्हाला क्षमा वाटते किंवा आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची चेष्टा करतो, एखाद्या व्यक्तीचं मन दुखवतो, त्याचवेळी वापरायचं आहे असं नाही आहे. तर यू हॅव टू यूज दिस वर्ड बाय जस्ट डिसॲग्री. आता इथं बघा आपण येस नो वापरलं. नो हा सुद्धा काय आहे, यू कॅन यूज दिस नो वर्ड फॉर डिसॲग्री. मग आता डिसॲग्री कधी व्हायचं आहे, तर सपोज ग्रुप डिस्कसिंग.
किंवा आपण डिबेट म्हणूया. ह्याच्या दोन गोष्टी आहेत. वेन यू हॅव अटेंडेड अ ग्रुप डिस्कसिंग सेशन और डिबेट सेशन, वादविवाद स्पर्धा आपण म्हणूया. मग यावेळी वादविवाद स्पर्धेत तुमचं मत व्यक्त करायचं आहे. देर आर सेव्हरल पर्सन्स आर सिटिंग अराउंड यू. There are about 4 to 5 persons are there. One person is just expressing your views. And suppose you are not agree with that person. समोरची व्यक्ती आपली मतं तुमच्यासमोर प्रकट करत असते, प्रकट करण्याचा प्रयत्न करते. आणि एखाद्या वेळेला त्या समोरच्या व्यक्तीचं मत जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही काय म्हणताय? सरळ नो, आय एम नॉट ॲग्री विथ यू हा म्हणणं, हा शब्द वापरणं इट इज टोटली रॉंग. नाही, मला मी सहमत नाही, तुमच्याशी सहमत व्हायचं नाही, हे टोटल चुकीचं आहे. आता का चुकीचं आहे? कारण इट शोज अन अग्रेशन. काय दाखवतं? अग्रेशन दाखवतं. आणि आता आपल्याला काय करायचं नाही की देर इज नो नीड टू शो युअर अग्रेसिव्हनेस. सपोज नाउअडेज ऑन द TV shows there are several debate sessions on आज तक असेल, CNN असेल, IBN असेल. देर आर सेव्हरल डिबेट सेशन्स. डिबेट सेशन आपण द कोरोना व्हायरस असेल, पॉलिटिक्स असेल, वेदर स्कूल शुड बी स्टार्ट ऑर नॉट. ह्या इव्हन आता जो आपला ज्वलंत इश्यू आहे इंडिया अँड चायना, याच्यावरती सुद्धा काय आहे, बरेचसे डिबेट सेशन आहेत. मग प्रत्येक डिबेट सेशनमध्ये बघा तुम्हाला डेफिनेटली असं पाहायला मिळेल की तिथं वादविवाद होतात. Definitely there are quarrels and persons are not easily accept another person's views. एक व्यक्ती समोरच्या व्यक्तीची मतं इथं काय करत नाही, ती स्वीकारत नाही. आणि त्याच वेळी काय होतं, द पर्सन शोज अन अग्रेशन. मग इथं अग्रेशन काय आहे हे चुकीचं आहे. इथं अग्रेशन न दाखवता काय करायचं आपण, यू मस्ट यूज आय एम सॉरी हा शब्द वापरायचा आहे. सो सरळ म्हणा, no, I'm not agree with you. This is called aggression. But when you use the word I'm sorry madam or I'm sorry sir or sorry to tell you that I'm not agree with you, मला माफ करा, मला काय करा, कृपया माफ करा. तुम्ही जे म्हणताय ते तुमच्या लेवलला बरोबर आहे, पण अकॉर्डिंग टू मी it is not acceptable for me. This is the right way for taking part or discussing in group discussion or debate session. This will be a very good symbol of a courtesy. विनम्रतेचं एक अतिशय ज्वलंत, अति सुंदर उदाहरण म्हणजेच आय एम सॉरी हा शब्द आहे. नेक्स्ट वन, अपोज पोलाइटली. मग हे जरा डिबेट सेशनमध्ये आपण म्हणूया डिसॲग्री झालं, एखादा मुद्दा फोडून काढायचा आहे, त्यावेळी तुम्ही काय म्हणता, आपण आय एम सॉरी, आय एम नॉट एबल टू ॲक्सेप्ट युअर व्ह्यूज ऑर ॲक्सेप्ट युअर डिसिजन. मग आता अपोज, विरोध करायचा आहे, विरोध आपल्याला करायचा आहे, विरोध दर्शवायचा आहे. सपोज यू हॅव बीन आस्क्ड फॉर अ कॉफी और तुम्हाला कोणीतरी काय विचारलेलं आहे, कॉफी संबंध, कॉफी किंवा चहाला येणार का असं विचारलेलं आहे. मग ॲज अ लेडी यू डोंट नो द पर्सन और यू आर टोटली अनअवेअर अबाउट दॅट पर्सन. तुम्हाला ते व्यक्ती कोण आहे, व्यक्तीचं नाव काय आहे, काहीच कल्पना नाही. आणि ती व्यक्ती सरळ येते आणि म्हणते, वुड यू लाईक टू हॅव अ कॉफी विथ मी, तुम्हाला माझ्यासोबत कॉफी प्यायला आवडेल का. मग त्यावेळी तुम्ही काय म्हणू शकता, त्या व्यक्तीची आपल्याला ओळख नाही आहे, काहीचा संबंध सुद्धा नाही आहे, तुम्ही त्याला कधीही पाहिलेलं नाही. ॲट द टाइम यू ऑल्सो से आय एम सॉरी, आय डोंट वॉन्ट टू कम विथ यू फॉर अ कॉफी, मला तुझ्यासोबत कॉफी प्यायला येणार नाही. डेफिनेटली यू हॅव टू यूज दिस वर्ड आय एम सॉरी. नेक्स्ट वन, माय प्लेजर. आता बघा प्रत्येक शब्द इथं महत्त्वाचा आहे. माय प्लेजर कधी वापरणार, टू टेल you are helping to help. काय बघा, माय प्लेजर, यू आर हॅपी टू हेल्प. आता माय प्लेजर, मला खूप आनंद वाटला, प्लेजर आनंद, मी आनंदी आहे. तर का आनंदी आहे, कारण तुमच्या मदतीला येऊन तुमच्या मदतीला येणं हे माझं सौभाग्य आहे
आय एम हॅपी टू हेल्प यू. तुमची मदत करायला मला संधी मिळाली यासाठी काय आहे, मी खरंच खूप आभारी आहे. हेच शब्द वापरून असे सांगण्यासाठी काय करायचं आहे, इट इज माय प्लेजर टू हेल्प यू. नेक्स्ट टाइम डेफिनेटली आय विल गेट वन मोर चान्स to help you. In this way you have to use all these words to show just a courtesy. While even you have to study this lesson not just for marks purpose. काय करू नका, फक्त मार्कासाठी काय करू नका, हा लेसन तुम्ही शिकू नका. जर तुम्हाला जर आयुष्यात जगायचं असेल व्यवस्थित, इट इज वन काइंड ऑफ अ लाईफ स्किल. एक जीवन कौशल्य सुद्धा आहे. हे जीवन कौशल्य तुम्ही आत्मसात करून घेणं गरजेचं आहे. अँड यू हॅव टू स्टडी दिस लेसन थ्रू द अप्रोच टुवर्ड्स अ लिव्हिंग अ बेटर लाईफ, लिव्हिंग इन अ बेटर सोसायटी, और मी तर म्हणेन फॉर बेटर स्टेटस ऑफ युअर ओन. तुम्हाला जर चांगली प्रतिष्ठा मिळवायची असेल लोकांच्या मध्ये, तुमच्याबद्दल एक वेगळी ओळख तुम्हाला निर्माण करायची असेल, तर हा आपला लेसन तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, तर आपण पुन्हा एकदा याच्याविषयी आपण पुढच्या लेसनमध्ये नक्कीच बघू. ठीक आहे.